महत्वाची बातमी समोर येते। धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना झालाय का असा प्रश्न निर्माण होतोय, कारण मंत्रीपद जाऊन 5 महिने उलटलेत तरीही सरकारी बंगल्यात त्यांचं वास्तव्य आहे। गिरगाव चौपाटीवर घर असूनही मुंडे मात्र सरकारी बंगल्यात राहतात। मुंबईत घर नसल्याचं धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण आहे। निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात मात्र गिरगावच्या घराचा उल्लेख आहे। मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलंय। मंत्रीपद जाऊन 5 महिने उलटलेत तरीही धनंजय मुंडेंनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान रिकामं केलेलं नाहीये। मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण मात्र त्यांनी दिलं होतं। असं असताना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मात्र त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या सदनिकेचा उल्लेख केलेला आहे। हे घर सध्या वापरात नाहीये। गिरगाव चौपाटीजवळ NS पाटकर मार्गावर वीरभवन या 22 मजली इमारतीत 9व्या मजल्यावर 902 क्रमांकाची सदनिका असल्याचं मुंडेंनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलंय। डिसेंबर 2 मध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री यांच्या संयुक्त नावे 16,50,00,000 रुपयांना ही सदनिका खरेदी केली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।